टर्मिनेशन. एके दिवशी माझ्या मित्राचा एक लहान भाऊ दिलीप डावरे त्याचं नाव माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर मला तुम्हाला एक सल्ला विचारायचा आहे. काय विचारायचं आहे? मी त्याला विचारलं. तो बराच वेळ शांत बसला आणि नंतर म्हणाला, सर कुठून सुरुवात करायची तेच समजत नाही. कुठून पण सुरुवात कर, आठवेल तसं सांग, मी ऐकत राहीन. मी म्हणालो. मग त्यानं सांगायला सुरुवात केली. सर मी BSc B.Ed आहे. घाणोरी गावामध्ये एक छोटा हायस्कूल आहे. तिथं मी सायन्स आणि गणित शिकवत होतो. तो म्हणाला. शिकवत होतो म्हणजे आता नाही काय? मी मध्येच विचारलं. मला त्या शाळेच्या अध्यक्षाने नोकरीवरून कमी केलंय. तो खाली मान घालून म्हणाला. टर्मिनेट करण्याचं कारण काय? मी विचारलं आणि तो सांगू लागला. मी त्या गावात हजर झालो. दिवसभर हायस्कूलमध्ये काम केलं. संध्याकाळी काय करायचं, कुठं जेवायचं, कुठं राहायचं याचा विचार करत होतो. ते गाव पण छोटं होतं, त्यामुळे तिथं खानावळ किंवा लॉज वगैरे काहीच नव्हतं. मी विचार करत व्हरांड्यात उभा असता एक विद्यार्थिनी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, सर तुम्हाला आमच्या आईनं बोलवलंय. मी तिच्या पाठोपाठ त्यांच्या घरी गेलो. तिनं मला बसायला खुर्ची दिली. तेवढ्यात आई बाहेर आली. तिनं सोबत चहा आणि बिस्किटं आणली होती. सर चहा घ्या, आई म्हणाली. मी चहा घेतला आणि गप बसून राहिलो. सर तुमचा आज पहिला दिवस. तुम्ही जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था कुठं केल्या? आईनं विचारलं. मी अद्याप ठरवलेलं नाही. शिवाय मी आजच आलोय. इथं माझी कोणाशी ओळख पण नाही. मी स्पष्टच सांगितलं. सर तुमची हरकत नसेल तर तुम्ही आमच्या घरी राहू शकता. आमच्या घरी एक जादा रूम आहे. संडास बाथरूम पण आहे. जेवण पण तुमची हरकत नसेल तर इथं करू शकता. तुम्ही रूमचं भाडं आणि खानावळीचं बिल आम्हाला दिलं तर तेवढाच आम्हाला पण आधार होईल, आईनं सविस्तर सांगितलं. नवीन गाव, नवीन नोकरी, ओळखीचं कोणी नाही, कसं होणार? या विवंचनेत असताना आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी माझी परिस्थिती झाली. मी त्यांना पटकन होकार दिला. त्या दिवसापासून मी त्यांच्याच घरी राहून त्यांना मेसचं आणि रूमचं भाडं देऊ लागलो. ती बाई विधवा होती. तिला एकच मुलगी होती. माझ्यामुळे त्या दोघींना आर्थिक आणि मानसिक आधार मिळाला. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं आणि एके दिवशी अध्यक्षांनी मला घरी बोलावलं. सर तुम्हाला मी का बोलावलंय माहिती आहे काय? त्यांनी विचारलं. नाही साहेब, मला काहीच कल्पना नाही, मी म्हणालो. तुम्ही तुमची जेवणाची आणि राहण्याची सोय दुसरीकडे करा, अध्यक्ष म्हणाले. का साहेब, माझं काही चुकलं काय? मी नम्रपणे विचारलं. तुमचं काय चुकलं नाही, पण त्या बाईचं बरंच चुकलंय. तिच्या नवऱ्यानं आयुष्यभर आमच्याशी वैर केले. ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, आमच्या पार्टीला कधीच मतं दिली नाहीत. कायम आमच्या विरुद्ध. अशा बाईच्या घरी तुम्ही राहताय, जेवताय हे आम्हाला पटत नाही, आम्हाला मान्य नाही, साहेबांनी मळमळ व्यक्त केली. पण साहेब आता आयत्या वेळी मी कुठं सोय बघू? मी त्यांना विचारलं. ते काय आम्हाला सांगू नका. तुम्ही जिथं जायचं ते तुम्ही ठरवा. जावा तुम्ही, असं म्हणून त्यांनी जवळजवळ मला हाकलूनच दिलं. आता मात्र मी अडचणीत आलो. एक तर त्या बाई मला आईचं किंवा मावशीचं प्रेम देत होत्या. तिच्या मुलगीचा तर मला धाकट्या बहिणीसारखा लळाच लागला होता. काय करावं सुचत नव्हतं. माझी दुसरीकडे सोय होत नव्हती. असेच काही दिवस गेले आणि मला काहीही कल्पना न देता मुख्याध्यापकांनी ऑफिसमध्ये बोलावून टर्मिनेशन ऑर्डर दिली. मी त्यांना त्याचं कारण विचारलं तर मुख्याध्यापक म्हणाले, तुम्ही ते अध्यक्षांनाच विचारा. एवढे बोलून दिलीप थांबला, गप बसून राहिला. मग तू काय केलंस? गपच बसलास? मी विचारलं. नाही सर, मी आणि माझ्या भावानं दोघांनी मिळून एक वकील गाठला आणि केस केली ट्रिब्युनलला, दिलीप म्हणाला. मग आता तुझं म्हणणं काय? माझा सल्ला तुला कशासाठी हवाय? मी विचारलं. सर, ट्रिब्युनलचा निकाल माझ्यासारखा लागेल, बरोबर आहे, पण या गोष्टीला खूप वेळ लागेल. आपण जर मुख्याध्यापकांना आणि अध्यक्षांना एकत्र घेऊन मीटिंग घेऊन आपसात मिटवलं तर बरं होईल असं मला वाटतंय. त्यासाठी मध्यस्थ म्हणून तुम्ही यावं असं मला वाटतंय, तो म्हणाला.
कुठं मीटिंग घ्यायची आपण? मी विचारलं. मुख्याध्यापकांच्या घरी घेऊ. तुम्ही, मी, माझे भाऊ, अध्यक्ष आणि मुख्याध्यापक असे 5 जण मिळून निर्णय घेऊया. मी या गोष्टीला तयार झालो. मुख्याध्यापकांच्या घरी मीटिंग झाली. पहिल्यांदा अध्यक्ष मिटवायला तयार होईनात. त्यांनी फारच ताणून धरलं. हे बघा अध्यक्ष साहेब, सध्या शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय असं मला वाटतंय. परीक्षा पण जवळ आल्यात. अभ्यासक्रम बराच अपुरा आहे. अशा वेळी तुम्ही थोडी माघार घेतली तर बरं होईल. अध्यक्ष थोडा वेळ गप राहिले, मग शांतपणे म्हणाले, सर तुम्ही मध्यस्थ म्हणून आलात म्हणून मी मिटवायचं ठरवलंय. पण माझी एक अट आहे. या शिक्षकांना संस्थेला मदत म्हणून 2 लाख रुपये द्यावेत, मगच मी त्यांना हजर करून घेईन. अध्यक्ष म्हणाले, साहेब 2 लाख खूपच होतात. आम्ही थोडी तडजोड म्हणून 1 लाख रुपये द्यायला तयार आहोत. तुम्ही ते मान्य करून घ्या, मी म्हणालो. शेवटी आमची ही तडजोड 1.5 लाख रुपयावर झाली. सर तुमच्या माणसाला ट्रिब्युनलची केस मागे घ्यायला सांगा, अध्यक्ष म्हणाले. अहो केस असू दे की. समजा केस शिक्षकाच्या बाजून लागली तरी काय फरक पडतोय? शेवटी तुम्ही त्याला हजर करून घेतलेस ना, मी म्हणालो. अध्यक्षाला मुख्याध्यापक यांच्या साक्षीनं 1.5 लाख रुपये रोख दिले. दिलीप कामावर हजर झाला. काही महिने असेच गेले आणि वाईट म्हणजे ट्रिब्युनलचा निकाल लागला तो अध्यक्षांच्या म्हणजे संस्थेच्या बाजूनं. हा निकाल दिलीपच्या उलट कसा काय लागला याची आम्ही चौकशी केली. सहसा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच लागतो, संस्थेच्या बाजून लागत नाही. असं असताना हा निकाल उलटा कसा काय लागला याची आम्ही सखोल चौकशी केली. तेव्हा आम्हाला जे कळलं ते फारच भयानक होतं. आम्ही दिलेल्या 1.5 लाख रुपयातले 1 लाख रुपये अध्यक्षांनी कोर्टाला घरी जाऊन दिले आणि निकाल आपल्या बाजूने लावून घेतला. इतकंच नव्हे तर निकालाची प्रत घेऊन दिलीपला दिली व म्हणाले, कोर्टाचा निकाल तुमच्या उलट लागला आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला आमच्या शाळेत हजर करून घेऊ शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. थँक यू.